शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 5वा विषय गणित विभाग 2 मधील संख्यांवरील क्रिया या विभागातील 8वा पाठ आहे बेरीज. या बेरीज या पाठातील स्वाध्याय 8.2 मधील सर्व उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे. या ठिकाणी 2 संख्या दिलेल्या आहेत, त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. या 2 संख्यांची बेरीज करत असताना आपण त्या संख्या उभ्या मांडणीत घेऊ आणि मग त्यांची बेरीज करू, जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. $15,39,397 आणि दुसरी संख्या आहे 7,01,223. या 2 संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 7 आणि 3 10, 10शी 0 हचाला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12शी 2 हचाला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 9 आणि 1 10ला 0 हचाला 1, 3 आणि 1 4, 5 आणि 7 12, 12शी 2 हचाला 1, 1 आणि 1 2. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. त्या 2 संख्यांची बेरीज येईल 22,40,620. पहा, पर्याय क्रमांक 2 मध्ये हे उत्तर आहे. 22,40,620. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल या प्रश्नाचं. यानंतर दुसरा प्रश्न आहे. 3,04,25 आणि 50,350 यांची बेरीज किती असेल? या ठिकाणी आपल्याला ह्या दोन्ही संख्या आधी अंकामध्ये लिहून घ्याव्या लागतील आणि नंतर त्यांची बेरीज करावी लागेल. आणि येणारं उत्तरसुद्धा या ठिकाणी अक्षरातच दिलेलं आहे, ते आपल्याला शोधावं लागेल. पहिली संख्या आहे 3,04,25. 3,04,25 अंकामध्ये. आणि दुसरी संख्या आहे 50,350. 50,350. या 2 संख्यांची बेरीज करावी लागेल. पहा, 5 आणि 2 7, 4 आणि 3 7, 0 5 3. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. म्हणजे बेरीज येईल 3,50,775. पहा, पर्यायामध्ये उत्तर शोधू आपण. 3,25,000 आहे. आपलं या ठिकाणी 50,000 आहे म्हणून पहिला पर्याय काही योग्य उत्तर नाही. दुसरा आहे 3,50,850. 3,50,775 आहे. या ठिकाणी 850 असल्यामुळे दुसराही पर्याय उत्तर येणार नाही. 3,25,000. तिसऱ्या पर्यायामध्ये आहे 3,25,000, त्यामुळे तिसराही पर्याय येणार नाही. चौथ्या पर्यायात आहे 3,50,775. हे योग्य उत्तर असेल. अक्षरात लेखनातली संख्या 3,50,775 ही अक्षरात लिहिलेली संख्या, पर्याय क्रमांक 4 ही बरोबर असेल. तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला एक बेरीज करायची आहे. त्या बेरीजेमध्ये 2 संख्या आहेत आणि बेरीजेची इथे बेरीजही करून दिलेली आहे. मात्र या दुसऱ्या संख्येमध्ये एका ठिकाणी चौकट दिलेली आहे. या चौकटीत कोणता अंक येईल ते आपल्याला शोधायचं आहे. पहा, अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना एकक स्थान आपण सुरुवातीपासून ती बेरीज पूर्ण जर आपण करत गेलं तर या ठिकाणचा अंक आपल्याला लवकर मिळू शकतो. या ठिकाणी बेरीज करू आपण. 6 आणि 8 14, 14शी 4 हचाला 1, 1 आणि 4 5, 5 आणि 4 9, 7 आणि 7 14ला 4 हचाला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 4. आता 4 मध्ये किती मिळवल्यानंतर या ठिकाणी 2 येईल हे आपल्याला शोधावं लागेल. पहा, 4 मध्ये किती मिळेल ते 2 येणार नाही, पण 12 ही संख्या येऊ शकते आणि 12शी 2 या ठिकाणी लिहिता येते. म्हणजे 4 मध्ये जर आपण 8 मिळवले, 4 मध्ये जर आपण 8 मिळवले तर 8 आणि 4 12 होतात. 12शी 2 हचाला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 8 11, 11शी 1 हचाला 1, 1 आणि 1 2. म्हणजे या चौकटीत जर 8 हा अंक घेतला तर आपलं उत्तर योग्य येऊ शकतं. पर्याय क्रमांक 3. चौथा प्रश्न. 6.5 लाख व 2.25 लाख यांची बेरीज किती असेल? हे अक्षरात दिलेल्या संख्या आपल्याला अंकात योग्य पद्धतीने लिहिता आल्या पाहिजेत आणि नंतर त्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे. 6.5 लाख लिहायचे. 6.5 लाख म्हणजे 6,50,000 आणि 2.25 लाख. 2.25 लाख म्हणजेच 1,75,000 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. या 2 संख्यांची बेरीज येते 8,25,000. पर्यायामध्ये पहा
8,25,000 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 5वा प्रश्न, शामरावांनी 8,07,957 रुपयांचा ट्रॅक्टर आणि 35,375 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले. त्यांनी एकूण किती रक्कम खर्च केली? पहा, या ठिकाणी शामरावांनी 2 वस्तूंची खरेदी केलेली आहे आणि प्रश्न आहे किंवा त्यांनी एकूण खर्च किती केला. म्हणजे त्या 2 वस्तूंसाठी जी किंमत त्यांना मोजावी लागली आहे त्या किमतीची जर बेरीज केली तर त्यांचा एकूण खर्च आपल्याला सांगता येईल. 8,07,957 रुपयाचा ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि 35,375 रुपयांचा मळणी यंत्र घेतलेला आहे. या 2 खर्चाची जर बेरीज केली तर त्यांचा एकूण खर्च आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. 7 आणि 5 12, 1202 हाताला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 7 13, 1303 हाताला 1, 9 1 10, 10 आणि 3 13, 13ला 3 हाताला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, 1303 हाताला 1, 3 आणि 1 4 हे 8. म्हणजे एकूण खर्च त्यांचा 8,43,332 रुपये आहे. 8,43,332 8,43,332 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 6वा. 6व्या प्रश्नामध्ये 4 संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास त्यातील दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील संख्यांची बेरीज किती, असा प्रश्न आहे. प्रथम आपण या दिलेल्या 4ही संख्या चढत्या क्रमाने लावून घेऊ. पहा, या सर्व संख्या 6 अंकी आहेत. त्याच्यामुळे आपण या संख्यांच्या डावीकडील 2-2 संख्यांची तुलना करून या संख्या चढत्या क्रमाने सहजपणे लावू शकतो. पहा, याच्यातील डावीकडील जर पहिल्या 2 संख्यांचा विचार केला तर पहिल्या संख्येत आहे 32, दुसरी आहे 42, तिसरी आहे 73 आणि चौथी आहे पुन्हा 42. म्हणजे या ठिकाणी 32 ही सर्वात लहान आहे. म्हणजेची पूर्ण संख्या या 4ही संख्यामध्ये सर्वात लहान आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे 3,25,000. यानंतर उरलेल्या 3 संख्यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या ठिकाणी डावीकडून 2 संख्यांचा विचार करताना एक संख्या आहे 73 आणि 2 आहेत 42. म्हणजे 73 वाली संख्या ही सर्वात मोठी असणार आहे, ती 4 नंबरला येईल आणि 2 नंबरला या 2 संख्यापैकी आपल्याला एक संख्या असेल. पहा, याची जर तुलना केली डावीकडून 2 संख्यांची तर या दोन्ही संख्या 42-42 आहेत, समान आहेत. त्यानंतर आपण त्याच्या डावीकडूनच तिसरी आणि चौथी संख्या यांची जर तुलना केली तिसऱ्या आणि चौथ्या संख्येची तर पहा, या ठिकाणी 57 आहे आणि या संख्येमध्ये 58 आहे. म्हणजे 58पेक्षा 57 लहान असल्यामुळे ही संख्या ही 2 नंबरला येईल. 4,25,751 आणि 3 नंबरला ही संख्या येईल 4,25,850 आणि शेवटची संख्या असणार आहे 73 वाली 7,35,421. या ठिकाणी हा जर चढत्या क्रमाने आपण या ठिकाणी क्रम लावलेला आहे. यानंतर आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संख्यांची बेरीज करायची आहे. पहा, दुसऱ्या क्रमांकावरील संख्या ही आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरील ही आहे. या 2 संख्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे. दुसरी संख्या आहे 4,25,751 आणि तिसरी संख्या आहे 4,25,850. यांची जर बेरीज केली तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल. पहा, बेरीज आलेली आहे 8,51,601. 8,51,601 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. 7वा प्रश्न, 2,525 आणि 3,450 यांची बेरीज किती? या उदाहरणामध्ये अक्षरे दिलेल्या या संख्या आपल्याला अंकात लिहाव्या लागतील आणि नंतर त्यांची बेरीज करावी लागेल. पहा, दिलेली संख्या आहे 2,525 2,525 आणि दुसरी संख्या आहे 3,450 3,450. दिलेल्या अक्षरी संख्या जर अंकात लिहून घेतल्या तर बेरीज करायला आपल्याला सोपं जाऊ शकते. या ठिकाणी या 2 संख्यांची बेरीज येते. पहा, 5,975 5,975 5,975 म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8वा.
8व्या प्रश्नात सुद्धा या ठिकाणी 3 संख्या दिलेल्या आहेत आणि या 3 संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. पहा, पहिली संख्या आहे 92,225. दुसरी आहे 9,29,000 9,29,225 आणि तिसरी आहे 9,225. या 3 संख्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे. 15ला 5, 7ला 1, 6 आणि 1 7, 6, 9 दुनी 18, 19 20ला 0, 4 2, 9 2 11, 11 2, 13ला 3, 4ला 1, 9 1 10. म्हणजे 10,30,675 बेरीज येईल या 3 संख्यांची. 10,30,675. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर 9वा प्रश्न. एका संख्येतून 14,29,638 वजा केले असता वजाबाकी 13,47,048 येते, तर ती संख्या कोणती? या क्रियेमध्ये आपल्याला कोणती क्रिया केल्यानंतर आपल्याला योग्य उत्तर मिळेल हे आपल्याला आधी लक्षात घ्यावं लागेल. पहा, एक संख्या आहे आणि त्या संख्येतून ही संख्या वजा केलेली आहे आणि वजा केल्यानंतर ही उत्तर येत आहे. म्हणजे ती संख्या कोणती जर पाहायची असेल तर आपल्याला या ठिकाणी या आलेल्या वजाबाकीमध्ये ज्या संख्येतून ती संख्या वजा केलेली आहे ती संख्या मिसळावी लागेल. म्हणजे या 2 संख्यांची बेरीज करावी लागेल म्हणजे आपल्याला ती संख्या मिळेल. पहा, 14,29,638 अधिक 13,47,048 याची बेरीज करावी लागेल. 8 आणि 8 16ला 6, 4ला 1, 4 आणि 4 8, 6, 9 आणि 7 16ला 6, 4ला 1, 4 5 6 7, 4 आणि 3 7 आणि हे 2 म्हणजे 27,76,686 ही ती संख्या असेल की त्या संख्येतून ही संख्या वजा केल्यानंतर ही संख्या उरते. पहा, या ठिकाणी कोणतं आहे? 27,76,686 या ठिकाणी आहे. 76,000 पाहिजे आपल्याला. पर्याय क्रमांक 3 27,76,686 ही ती संख्या असेल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. यानंतर 10वा प्रश्न. 10व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी 1 3 5 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या यांची बेरीज किती? तर या ठिकाणी अंक दिलेले आहेत 3 आणि ह्या 3 अंकापासून आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी आणि 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे. हे 3 अंक वापरून आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना मोठा अंक अगोदर लिहू आणि 5 अंकी तयार करायचे असल्यामुळं हा जो मोठा अंक आहे तो आपण पुन्हा पुन्हा लिहू शकतो. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार होईल 55,531 आणि लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. म्हणजे सर्वात लहान संख्या तयार करत असताना सर्वात लहान अंक अगोदर आणि तोच अंक आपल्याला जास्तीत जास्त वेळा लिहिता येतो. 11,135 ही लहानात लहान संख्या तयार झाली 5 अंकी. या 2 संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज येत आहे 66,666. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे 11वा. 11व्या प्रश्नामध्ये 8 अंकी सर्वात लहान संख्या 8 अंकी सर्वात लहान संख्या व 9 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती? 8 अंकी सर्वात लहान संख्या तयार करत असताना डावीकडून 1 हा अंक घेऊन बाकीचे अंक आपण 0 लिहित असतो. 1 2 3 4 5 6 7 आणि ही एक 8 अंकी 1 कोटी आणि 9 अंकी सर्वात लहान 9 अंकी सर्वात लहान लिहिताना 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 9 10 कोटी. म्हणजेच या ठिकाणी 10 कोटी आणि 1 कोटी यांची जर बेरीज केली तर आपल्याला 11 कोटी उत्तर मिळेल. ते 11 कोटी आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. 12वा प्रश्न. 12व्या प्रश्नामध्ये पहा
नरेंद्रने घाऊक बाजारातून काही माल खरेदी केला. त्यासाठी त्याने 2000 रुपयांच्या 41 नोटा, 500 रुपयांच्या 112 नोटा व 100 रुपयांच्या 225 नोटा दिल्या. तर त्याने त्या मालासाठी किती रक्कम दिली? एकूण नोटा आणि रुपये यांचा गणित आपण अगोदर पूर्ण करू. एकूण रुपयामध्ये त्याचं रूपांतर करू. पहा, 2000 रुपयांच्या 41 नोटा आहेत, म्हणजे 2000 गुणिले 41 जर गेले तर आपल्याला ही पूर्ण रक्कम मिळेल. या ठिकाणी पहा, 4100 4100 4100 41 दोन्ही 82, म्हणजे 82,000 रुपये हे 2000 रुपयाच्या नोटा होत्या. त्यानंतर 500 रुपयाच्या आहेत 112 नोटा. पहा, आधी 0 2 0 0 0 0 पुन्हा 0 बे 0 0 बे 0 0 बे 5 10 येईल. सॉरी, 1 0 0 1 0 0 1 5 5 आणि पुन्हा 5. 56,000 रुपये हे 500च्या नोटा असतील. 56,000 रुपये. आणि यानंतर 100 रुपयाच्या नोटा आहेत 225, म्हणजेच या ठिकाणी 225 जर आपण 2 शून्य दिले तर आपल्याला एकूण रुपये मिळतील 22,500. या पद्धतीने आपण या सर्व रुपयांची जर बेरीज केली तर आपल्याला एकूण त्यानं किती रक्कम दिलेली आहे ती आपल्याला सांगता येईल. ही 56,500 रुपयाच्या नोटा आणि 82,000 ह्या 2000 रुपयाच्या नोटा होत्या. याची जर आपण बेरीज केली तर 1,60,500 रुपये त्याने एकूण नरेंद्रने मालासाठी दिले असं आपल्याला सांगता येईल. 1,60,500 पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतर 13वा प्रश्न. 13वा प्रश्न आहे 43 दशक अधिक 545 शतक अधिक 6,340,000 यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे. पहा, 43 दशकचे किती होतात पहा. 43 गुणिले 10 जर केला आपण तर 430 रुपये, म्हणजे ही 430 संख्या होते 43 दशक म्हणजे. त्याच्यानंतर 545 शतक आहे. 545 शतक म्हणजेच गुणिले 100 किंवा ह्याच्यावर 2 शून्य दिले तर 54,500 मिळेल आपल्याला. 54,500 म्हणजे 545 शतक म्हणजे 54,500 होतात. आणि 6,340,000 आहेत. 6,340,000 म्हणजे हजारावरचे 3 शून्य जर समोर दिले तर आपल्याला रक्कम मिळेल 63,40,000. या सर्वांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे. पहा, 0 3 4 आणि 5 9 4 9 6 3 म्हणजे 36 लाख, सॉरी 3 आहे या ठिकाणी आणि ही 6 आहे. 63,94,930 रुपये बेरीज येईल. 63,94,930 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. आणि अगदी शेवटचा प्रश्न या स्वाध्यायामधला 14वा प्रश्न पहा. 14वा प्रश्न आहे अक्षरी संख्या दिलेली आहे त्यांची आपल्याला बेरीज करायची आणि 2018मध्ये हा स्कॉलरशिपमध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. पहा, 38,500 त्या अक्षरात दिलेली संख्या प्रथम आपल्याला अंकात योग्य पद्धतीने लिहिता आली पाहिजे. 38,500 लिहू आपण. 38,500 38,000 म्हणजे 38,500. त्याच्यानंतर बेरीज आहे 325 म्हणजे 325 आणि 500 रुपये म्हणजेच 75 रुपये. या तिन्हींची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे. 10ला 0 ह्याच्याला 1, 10ला 0 ह्याच्याला 1 9 8 3 म्हणजे 38,900 रुपये. 38,900 रुपये यांची बेरीज येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. धन्यवाद मित्रांनो.